ऐसे घडे तोची धर्म तेची ज्ञान रोकले तुकड्या म्हणे समाधान गोळे सकल जनासी त्या दिवशी सर्व धर्मपंथ एकत्र भगवान कृष्णाला आणले आणि सांगितलं आता असा संघटना करून पाहिजे काही मुंग्या असल्या मुंग्या किती भारी भारी असते तिकडून हळद राहिला एखादी मुंगी हळदराच्या आडवी गेली ठोन टाकी तो घेऊन गेली साऱ्या मुंग्या जर धावल्या त्या अजगरावर त्या अजगराला तोंडाला तोडून खातील त्याने समोर जाऊ देतील नाही मुंग्या म्हणजे मुंग्याची संघटना अशी आहे का अजगरावर ते मात करू शकतात रान कुत्रे जर एकत्र आले तर वाघाले फाडून खाते किती मोठा वाघ आहे कुत्र्याची एकी पाहिजे पण एक कुत्र धावलं तर खाल्लं त्याला सर्व कुत्रे एकत्र आणि कुत्रे आले तर वाघाने फाडून खाते असे सर्व धर्म पंथाचे माणसं जर एकत्र आले तर गावात उद्धारी होते आणि अन्यायाचा प्रतिकारी करता येते आणि ते क्रिया बालकृष्ण नंदा घरी अवतार घेऊन कोकणात लोकांना सुख दिलं आनंद प्राप्तीला सर्व धर्माचा भेद मोकळा केला लोक निर्भय केले सर्व आपल्याशी एका जोडीमध्ये बोलले प्रत्येकाच्या चित्ताची चोरी त्यांनी केली मनाची चोरी केली सर्व धर्मपंथ एकत्र आणले आणि त्या लोकांना खरोखर सुख प्राप्त झालं अन्यायाचा प्रतिकार केला जेवढे राक्षस कंसाला पाठवले त्यातला जिवंत एकही गेला नाही तेव्हा ते गोपन नाचून राहिले गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत नाही लेखा अंत नाही लेखा अंत नाही लेखा गोकुळीच्या सुखा गोकुळामध्ये त्या खेड्यामध्ये भगवान कृष्ण अवतार घेऊन सर्व धर्मपंथ एकत्र आणून अन्यायाचा प्रतिकार केला आणि त्या गोपालांना खरं सुख झालं त्यांना हे सुख कधीच पाहिलेलं नव्हतं अनुभवलेलं या तरी आले लागे अवघे माझ्या मागे जे भगवंताच्या मागे मागे गेले त्यांचा उद्धार झाला काही मी दोन शब्द बोलतो मला माहिती आहे तुम्हाला भुका लागत नाही माया कीर्तन असं आहे मी कोणाला भुका लागू देत नाही भुकही लागल्या असेल तर त्याचं तिकडे लक्ष जात नाही आणि कीर्तन महत्वाचं असते बाकी लोक जे कीर्तन अलग आहे काही लोक कीर्तन करते लोक घरून ते चार लोक याचं कीर्तन सुरूच राहते आपलं तसं नाही आहे एकदा बसला तो कुठं असलेले म्हणजे मग तुम्हाला काही नेमकीच्या भागात कीर्तन म्हणजे भुकच लागत नाही मग इथेही मग अन्न कमी लागते जेवायला बसल्यावर एवढा फरक आहे कीर्तनात दाताला किती भाऊ असते काही बहिणी माहित नाही दाताला किती भाऊ असते दातच बंद झाला आता दातो सुरू आहे पण दातच बंद काय जातात आहे का जातात महिमायरांनी स्वयंपाक घर काही बाया महिमायरांनी म्हणे कारण गरिबीचं कामं करांनी म्हणा स्टँडर्ड लोक असले तर स्वयंपाक घर म्हणे आता हे दोन्ही बंद झालं रांगणी गेली स्वयंपाक घरही गेलं आणि आता कोणती झोपपट्टीची पोरगी असं म्हणजे किचनमध्ये पाहायचं नाही असं म्हणतात ते किचन आहे का चिकन नाही ना किचन काय किचनच बंद बरं बंद दवड्या बंद झाल्या दवडीत पाहतो बघू असं काहीतरी आता दवड्या म्हणणं करून मी दवडीमधलं म्हणलं भाषण काय महाराजांना पुऱ्या काळात करणारा म्हणे दवडी म्हणते म्हणे हटपॉट म्हणा म्हणजे मला येई नाही हटपॉट हातपाट नाही व्हॉट्सअप म्हणते व्हॉट्सअप नाही हटपॉट नवीन येऊन राहते जात्याला 2 पाऊ असते खालच्या पाऊने खिळा असते आणि वरची पाऊ त्या खिळ्याच्या आधाराने फिरते मग बाई आमची बाई एखादी वर्ण घालते मावली बिचारी मग ती त्याला फिरवते गाणे म्हणून ज्याने येते तेच गाणे येते आता बाकी नवीन पोरीले गाणे गेले येत नाही आणि नवीन पोरीले गाणे आणले एकच येते मनावर परिणाम झाल्यावर तुझ्यासाठी
काही गाणी वगैरे काही तेवढा फक्त काना त्याच्यात घातल्यावर ते वाटते गौरव होईल भाऊ. तुला गाणं होतं आमचं शिनियाचं सारे रिश्ते नाते मैं तुम गया गई लो मैं तेरे पास छोड़ के आ गई लो मैं तेरे पास सारखं काय रोक्यासाठी आणि मला सर्व सोडून आली मी काय फरक सोडून यायच्यात फक्त इथंच काना घाल लागते सारे रिश्ते नाते मैं तुम गया गई काना लो मैं तेरे पास सब छोड़ गाली गौरव नाही म्हणा मला गाणेच नाही राहिले मग आता नाही राहिले जात्यावर पहिले बाया गायने म्हणे असं गळी उरके टाकू पाऊस फिरते मग त्या खिड्याच्या आधारानं बरोबर आहे मग टाकला आपण वरलं पण जातं फिरून राहिलं पण जेवढे दाणे खिड्याच्या भोवताला आहे तेवढे भरल्या जाऊन राहिले पण जेवढे दाणे खिड्याच्या आधारानं असं ते भरल्या जा त्याला खिड्याचा आधार लागला असं काय जे जे लोक देवाने सोडून असन ते दुःखच भोगा लागते पण जेनं देवाचा संताचा आधार घेतला असन त्यांच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आहे आणि ते गोकुळाचं सुख कोणतं सुख सर्व सुख गोकुळामध्ये कोणतं सुख तुम्हाला कोणतं सुख आहे सांगा कायचं सुख काय तर तू पाण्यामध्ये कायचं सुख आहे घरात लागते नशिबी घडलं वाटून पडलं कायचं सुख आहे पहिली मुद्या म्हणजे मग तुम्हाला सुनायला आता सुखच असं कायचं सुख आहे मग दिया लागते अशी मुली बुड्या म्हणते अहो गिया लागते म्हणते घेऊन घेतो मी अहो काही चावत तर जाय जातो नाही ना म्हणून गिया लागते काय गी ते काही म्हणजे समजून झालं नाही कोणाला सुख आहे सर्व सुख ज्या सुखामध्ये दुःखाचा लेश नाही आणि ज्या सुखात सर्व सुख समावलेले आहे त्याचं नाव सुख आणि ते सुख गोकुळामध्ये गोपालांना प्राप्त होईल गोपिकांना प्राप्त होईल गोकुळचे लोक आनंदामध्ये आहे आणि त्या सुखाचा एवढा अंत लागत नाही अंत पार नाही एवढं सुख आणि ते सुख या सुखाकारणे देव वेळावला किती भरलं या सुखाकारणे देव वेळावला वैकुंठ सोडून वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला या सुखाकारणे देव वेळावला देव वेळावला आलं मला लक्षात तुम्ही हे समजायचा मोठे तुम्ही राहता ते बरोबर मागं मागं येते का सोडलं तुम्ही तुम्हाला मागा पण ते समजायचा आवाज चांगला असं असते बाबाजी सर्वांच्या सर्व भरणं पाहत राहत एक कोणासाठी म्हणून फायदा नाही माझ्या सगळ्या एक मनुष्यात असते पण त्या मुद्दा मानला नाही बाबाजी कोण आणला ही सांगून बसतो 700 रुपये मानला 200 रुपये जाय तिकीट झाले होते त्याला यूज नको गावातली तर भागून घेतो 900 तसेच राहते ते म्हणते त्यातले 500 मध्ये दिन तरी 400 बोलते मग कसं करता आता कठीण झालं कलाकार लोक बाबाजी हे तुमच्या गावातले कलाकार लोक आहे बाबा